कारखानदारीवर चर्चा होत नाही, मुख्यमंत्री सुद्धा शांत बसतात, काय मुख्यमंत्री कारखानदारांना पाठीशी घालतात काय? याला काही अंशी मी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दोष देईन, कारण निवडणुकीमध्ये साखर कारखानदारांनाच मतं देऊन निवडून दिल्याचे हे सगळे परिणाम आहेत. तेव्हा साखर कारखानदार म्हणजे ऊसाचा पैसा बुडवणारेच जर का आमदार असतील तर विधानसभेत सर्वपक्षीय, तर मग विधानसभेत ऊस दरावर चर्चा होईलच कशी? मुख्यमंत्री 15 रुपये सुद्धा एकीकडे कारखानदारांना, मुख्यमंत्र्यांनी तर सरळ सरळ ब्लॅकमेलरची भूमिका बजावलेली आहे की 15 रुपये मुख्यमंत्री निधीसाठी द्या, नाहीतर तुमची काटामारी बाहेर काढेन. म्हणजे काटा मारतात हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. माहित असताना जर याच्यावर कारवाई होत नाही याचा अर्थ काय? मग 15 रुपये दिलं की काटामारीवर मुख्यमंत्री भाष्य करणार नाहीत का? खरं तर माध्यमांनी मुख्यमंत्र्यांनाच याचा प्रश्न विचारला पाहिजे. माझ्या माहितीनुसार 16 साखर कारखान्यांनी पहिली उचल 3000 पेक्षा जास्त जाहीर केलेली आहे. बाकीच्या कारखान्यांना आताच आम्ही काहींना फोन करून निरोप दिलेला आहे. काही ठिकाणी आता कार्यकर्ते आंदोलन करायला जात आहेत. हे आंदोलन संपूर्ण सगळ्या साखर कारखान्यांनी मान्यता देऊपर्यंत थांबणार नाही. गावाने जातील कार्यकर्ते, कारखाने बंद पाडतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. रिकव्हरीचं कारण सांगून प्रत्येक वर्षी सोलापूर जिल्ह्यातले साखर कारखानदार अडू नका. याचं कारण रिकव्हरीमध्ये चोरी होते मोठ्या प्रमाणामध्ये. रिकव्हरी याचा अर्थ साखर कारखान्यांनी तयार झालेली साखर रेकॉर्डला न आणता त्यातली काही साखर ही लपवून ठेवली जाते आणि त्यातून ही जी काही चोरलेली साखर आहे ती काळ्या बाजारामध्ये विकली जाते आणि विकून त्यातून काळा पैसा तयार होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये टक्केवारी रिकव्हरीची कमी होणं याचं कारण हेच आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसायचं दुसरं कारण असं आहे की तोडणी वाहतुकीचा भरमसाठ खर्च लावला जातो आणि तो ऊसाच्या दरातून वजा केला जातो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये FRP कमी बसते. या संदर्भामध्ये एक याचिका मी स्वतः कोल्हापूरच्या सर्किट बेंच मध्ये दाखल करणार आहे. बरोबर समोर आहे, समोर पाहिजे जरा थोडस आपल्या उपोषणकर्त्याला देण्यासाठी राहुल हातकरे यांनी पाण्यासाठी आंदोलन करतो. शेतकऱ्यासाठीच आम्ही लढतोय. भलं कारखानदाराच्या विरोधात जरी आता लढत असलो. उपोषण करण्याचा निर्णय सामानांची फाटे यांनी घेतला. आम्ही लाईफलाईनला देशमुखला उपोषणाच्या अगोदर 2 दिवस 2800च्या पुढे 1 रुपया सुद्धा गेले नसते ही बंधूंना शोकांतिक आहे. परंतु कुणी असं म्हणण्याचं कारण नाही. या पुढे जात होतो. त्यानंतर आम्ही गावभेट दौरे चालू केले. गावभेट दौरे चालू तुमच्या उसासाठी आपल्या सगळ्यांसाठी आले. रविभाऊ 700 किलोमीटरवरनं, साहेब 300 किलोमीटरवरनं. मला सांगा, आपण 10-20 किलोमीटर येऊ शकत नाही की थोडं आता इथनं पुढे तर कळलं नाही लागल्यावर पैसे मिळते तरी. आता तर निदान व्हायला काय ही 2 वाघासारखी माणसं आपल्या बरोबर आहेत आणि 3 वाघासारखी आहे. आज एवढं पाया पडून सांगतो इथनं पुढं असंच लढूया ना. असंच शेतकऱ्याचं 4 दिवस चांगलं कसं येते बघू एवढं विनंती करतो थांबतो.